पीछे हटो, पीछे हटो। रिक्शा वाले को उड़ा दिया भाई। रिक्शा वाला उसकी गर्दन। एक ब्रेकिंग न्यूज येत आहे। नुकताच कुर्ला येथे बेस्ट बस चालकाने 7 जणांचा बळी घेतला तर अपघातात 47 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे की चालक हा 1 डिसेंबर पासून बस चालवत होता। त्या अगोदर त्याला 10 दिवस ट्रेनिंग देखील देण्यात आलं होतं। इलेक्ट्रिक बस याचं तंत्रज्ञान थोडंसं वेगळं असल्यामुळे त्याला ही बस कदाचित चालवता आली नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। नुकत्याच झालेल्या चौकशीत चालकाने कुठलंही मद्यप्राशन केलं नव्हतं आणि त्याचबरोबर बेस्ट बसमध्ये देखील कुठलीही बिघाड नसल्याची माहिती समोर येत आहे। या अपघातात रात्रीपर्यंत मृत्यूचा आकडा 5 होता, तर आता मिळालेल्या आकडेवारीनुसार मृत्यूचा आकडा हा आता 7 झाल्याची माहिती मिळत आहे। सुरक्षेसाठी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेरचा बस थांबा तात्पुरता बंद करण्यात आला असून काल अपघात झाल्यानंतर चालकास जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे। आजची घटनामध्ये 25 पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे। सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी साईन हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे। त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये 4 लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे। ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात, पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे।